आज कारवाई करणार आहेत. हाँ ठीक है, हाँ? ठीक है भाई, कार्रवाई करिए। अब जो होएगा तो देखा जाएगा, क्या करें। मराठी येते की नाही? अभी सर अभी सीख रहा हूँ सर। शिक रहा हो? अरे किती दिवस दिले शिकायला? नहीं अभी सीख रहा हूँ। हा? अभी सीख रहे हैं सर। अजून शिकलेच नाही मराठी? नहीं अभी 2-4 दिन में, अभी 3 दिन 4 गया था ITO में सर। तुम्हाला बराच वेळ दिला होता शिकायला, क्लास पण लावले होते शिकायचे, तरी पण शिकलात नाही? नहीं नहीं सर अभी नहीं सीखा हूँ सर। क्यों झूठ नहीं बोलेगा सर। किती वर्ष आहे मुंबईमध्ये टॅक्सी चालवते? अभी हो गया होगा 10 साल तक हुआ हो। मला माहिती आहे ना, कारवाई करायला घेतली आजपासून. अच्छा अच्छा सर। तुम्ही गेलात की नाही शिकायला? नहीं गया था सर, जा रहा था। हाँ काय मराठी आहे कोणते, महाराष्ट्राचे आहे की कोणते आहे? नहीं हम हिंदी है वो राज्य कोणतं? यूपी के है सर, यूपी के। मग तुम्ही शिकलातच नाही, आता कारवाई केली तर 3 महिने तुमचं लायसन रद्द होणार. नहीं सर ऐसा मत करना सर। काय तुम्ही का मराठी नाही शिकायचे? सीखे से सर, सीखे से मग? सीखे गया सर। तुम्हाला जबरदस्ती वाटते का मराठी शिकायची? नहीं नहीं सर, नाही. नहीं जबरदस्ती नहीं। आता कधी शिकणार तुम्ही? तुम्हाला वेळ दिला होता तरी पण नाही शिकेला. सीखेगा सर अभी। हाँ? सीखेगा सर। हा? सीखेगा सर, थोड़ा थोड़ा आएगा तो सीख लेगा सर। शिकणार? हाँ सीखना सर, काय वेळ सीखना। दिल्यावर काय काय अब थोड़ा शिकणार? थोड़ा सर, अभी एक ही बाइक सर नहीं ठीक सीख पाएगा ना सर। मराठी येते की नाही? आता है, इधर उधर थोड़ा थोड़ा आता है। तुम्ही शिकलात नाही वाटतं मराठी अजून? नहीं सीख रहे हैं सर। नाही शिकला? सीख रहा हूँ। अभी तो एक ही बार गया हूँ स्कूल में, 2 बार 3 बार और जाना है। आता वेळ होती ती संपली आहे, आतापासून कारवाई करणार आहेत. ये सर बंद भी हो गया क्या अभी? हा. इधर सब बंद कर दिए। चालू आहे, पण तुम्हाला एक वेळ दिलेली होती, ती वेळ आता संपली आहे. त्यामुळे तुम्हाला 15 तारीख नंतर मराठी बोलणं अनिवार्य होतं. मग तुम्ही अजून शिकलातच नाही. नहीं सीख रहे हैं सर, सीख रहे हैं। काय शिक रहे? नहीं तुम्ही हिंदीच बोलताय अजून माझ्यासोबत. आवाज देखो। तेव्हा का काय हाँ। काय जबरदस्ती वाटते का मराठी शिकायची? नहीं नहीं, मग सीख रहे हैं। अच्छी भाषा है, मराठी भाषा हमारी प्रिय भाषा है। हे तुम्ही आता कॅमेरा समोर फक्त बोलताय, हाँ, विश्वास करके मानिए। मग तुम्ही शिकलाच ना का नाही? नहीं सीख रहे हैं सर, क्या करें। किती वर्ष झाली मुंबईत टॅक्सी चालवताय? हमको 20-22 साल हो गया। 20-22 वर्षात मराठी तर तुम्ही शिकलीच पाहिजे. यही तो है, इतना पढ़ा लिखा नहीं, तभी नहीं तो सब आदमी। त्याच्यासाठी खास क्लास सुरू केले होते राज्य सरकारने. हाँ। ये क्लास में गए भी हैं। किती वेळा गेलात? मैं गया था शाम को 6 बजे विक्की के पास। किती किती दिवस गेलात क्लासला? ये एक बार, बस एकदा? तब से बंद है ना वो, वहाँ बंद है ना, विक्की बार के पास बंद कर दिए। अच्छा. हाँ, आता माहिती आहे ना, आजपासून कारवाई आहे, 3 महिने लायसन रद्द. नहीं तो देखते हैं ताड़देव जाएंगे, क्या करेंगे। यहाँ बंद है, नहीं तो यहाँ जो खुला था हम लोग को अच्छा था इधर, लेकिन बंद है अभी। तुम्ही मराठी शिकले नाही? नहीं सर, सीखेंगे क्यों नहीं सीखेंगे। एक शब्द मराठी नाही बोलत आहे. 22 वर्ष झाले तुम्ही टॅक्सी चालवताय, असं कसं? आता काय करणार? सीखेंगे सर, सीख रहे हैं। क्या करेंगे अभी। मराठी? मी मराठी शिकत आहे. हाँ, मी स्कूल में नाम मतलब लिखाया हूँ और मैं प्रयास और कोशिश मैं कर रहा हूँ कि मैं मराठी ही बोलूँगा. किती दिवस गेलात शिकायला? शिकायला 4 दिवस गेला. बस? मला वो सर्टिफिकेट मला पण तुम्ही अजून मराठी काय बोलतच नाही. काय, मी मराठी प्रयास केला, पण मराठी प्रयास करतो मी, लेकिन थोडासा अभी आता मला जायचंय, मला बाहेर पलीकडे जायचं, तर काय बोलणार तुम्ही? या बसा साहेब, मी चालतो. हा. हा, किती वर्ष चालवताय टॅक्सी मुंबईत? मुंबई टॅक्सीमध्ये मला 2007ला गाडी चालवतो मी. 2007 पासून? हा. किती वर्ष झाले काका? हा, अजून मराठी येत नाही? फिर भी प्रयास करतो मी. जबरदस्ती वाटते की काय तुम्हाला मराठी? मला जबरदस्ती नाही मराठी, फिर भी मैं प्रयास कर रहा हूँ. 4 दिवस गेलात, काय शिकवलं मराठी?
आरटीओ मध्ये जो कर्मचारी हैं पब्लिक सीखने के लिए थोड़ा मराठी में सोचना पड़ेगा। सीखने के लिए बहुत प्रयास कर रही है पब्लिक। हमारी टैक्सी भाई जो हैं वो टैक्सी में भले चला रहे हैं, वो मराठी सीखने के लिए पूरा प्रयास कर रहे हैं, लेकिन तो वहाँ के कर्मचारी लोगों को भी फुर्सत नहीं है। 400-300 इतनी पब्लिक जुट रही है, वो बेचारे काय काय शिकवलं आतापर्यंत? काय मला शिकवला की मला गिरगावला जायचे या बसा बहीण मी चालतो, तुम्ही मीटर टाकणार काय? हां मी मीटर टाकणार, डावीकडे उजवीकडे सरळ जाऊ, या मला गॅस भरणार, जो मला समस्या कुछ भी है तो मी कस्टमरला हां सांगतो की मला ऐसे जायचे, मला जेवण जेला जायचे, तो कस्टमर के हिसाब से मैं चलता हूँ। माहिती आहे ना, मराठी ना आली तर आजपासून कारवाई आहे. 3 महिन्यांचं लायसन रद्द आहे. हां मला माहिती आहे। आता जाणार की नाही पुन्हा शाळेत? काय मराठी शिकायला मी मराठी शिकण हां प्रयत्न करता की मी मराठी शिकत आहे। काका खाली करा. मराठी येते की नाही? खाली करा हाँ? हे खाली करा. मराठी येते की नाही? नहीं, नाही शिकलात नाही मराठी तुम्ही? गए थे फुआ बना था, जो फुआ है वो भाई तुम बसो मैं तुमको छोड़ता हूँ। मग आता मराठी तर बोला, हे हिंदीत काय बोलताय? गेलात नाही शिकायला? नहीं गया था, किती वेळा धीरे गेला? धीरे सीखा। हाँ, किती वेळा गेला? 4 बार। बस? हाँ, काय 4 वेळा काय शिकवलं? 4 बार में ही तुम बसो तुमको छोड़ता हूँ, मराठी मराठी है ना। मराठी मध्ये काय बोलणार? मराठी जब नहीं उतना आता तो क्या बोलूं, जब बचपन से नहीं सीखा। आता एवढा वेळ तर दिला होता ना. आता तुम्ही महाराष्ट्रात मुंबईत टॅक्सी चालवताय, मराठी माणसं आहेत. बात सही है, आपकी बात सही है। हाँ, अब धीरे धीरे आदमी सीखेगा ना, एक बाइक तो सीख नहीं पाएगा। हाँ, अब थोड़ा थोड़ा करके सीखेगा। मग आज कारवाई करणार आहेत. हाँ, ठीक है, हाँ? ठीक है भाई, कार्रवाई करिए। अब जो होएगा तो देखा जाएगा, क्या करा जाएगा। काय शिकायचं काय एवढा प्रॉब्लेम होता? अब भाई अब आदमी अनपढ़ आदमी कितना पढ़ेगा बतावा हमको। अब जैसे आप पढ़े ना है, आप पढ़े ना है तो कितना पढ़ेंगे, तो धीरे धीरे आदमी सीखेगा ना। या बसा मी तुम्हाला सोडतो, एवढे तर हा. 4 शब्द होते शिकायचे, हा. ते पण नाही शिकलात तुम्ही. तो वही न, हा? तो भाई जो आ रहा वही बता रहा हूँ आपको। सगळं तर हिंदीत सांगताय. तो क्या करें भाई हिंदी तो काय हसताय तुम्ही काका? तो भाई रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांना मराठी भाषा, व्यावहारिक मराठी भाषा अनिवार्य केलेलं आहे राज्य सरकारने. त्यामुळे आजपासून खरं तर राज्य सरकार आहे ते या चालकांना मराठी शिकता येते की नाही हे याची पाहणी करणार आहेत, आणि जर नाही आलं तर मात्र त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. त्यामुळे आपण देखील रिॲलिटी चेक करतोय, कारण ज्या काय शिकवणी आहेत मराठीच्या त्या राज्य सरकारने लावलेल्या होत्या. मात्र असं असताना देखील हे चालक शिकलेत का, मराठी त्यांना येते का, हे आपण आजच्या दिवसातून चेक करणार होतो. बघा काय मराठी येते की नाही? मराठीचे, मी पुण्याचा आहे, मराठीचा आहे. अच्छा, काय तुमच्या सहकार्यांना मराठी शिकवणार की नाही? आता ते शिकले तर शिकतील, त्यांना शिकवलं तर शिकवतील. काय त्यांना काहीतरी मार्ग दाखवला तर त्यातनं निर्णय निघेल. इंटरव्ह्यू दिली ना मी आत्ताच. आता आपण बघतोय की या ठिकाणी मराठी रिक्षा टॅक्सी चालक आहेत, त्यांना मात्र मराठी येते. आणि या ठिकाणी आपण बघतोय हे सर्व टॅक्सी चालक आहेत. दादा इकडे इकडे या, मराठी येते की नाही? हाँ शिकायचं मराठी. कधी? मराठी स्कूलचं जा शिकायचं. काय मराठी किती किती वेळेत गेलात? बस सुबह बरस होता, तुम्हें कुठे जाला, कुठे बसा. अभी इतना सीखा, बंद है हमारा स्कूल. किती दिवस गेलात शाळेत शिकायला? 3. 3 दिवस. हाँ, 3 दिवस काय शिकवला? अब कुठे जाला, बसा, सामार ऑफिस, किधर जाला, बस.
शिकवला आता ना जर मराठी नाही आली तर आजपासून कारवाई आहे येते तुम्हाला हाँ नहीं इधर तो हो गया 32 साल हाँ 30 वर्षात एवढंच शिकलात पैसेंजर बैठता 10 मिनट बैठा उतर गया क्या सीखोगे तुम्हारा जेवढं मराठी पाहिजे बाबा कुठे जायचंय तुम्हाला एवढं तरी येतं का नाही काय काय येतं मरा जो है कि बाबा किधर कुठे जाला कोई बोले ना मराठी पैसेंजर कहाँ बोलता है पैसेंजर बोलते ही नहीं हिंदी में बात करते तुम्ही आता हैं मराठी बोलायचं ना बस अब हम लोग स्कूल जाते हैं ना हा. हाँ आता काय बोलणार माता किधर जाने का मराठीत नाही बोलणार हाँ बस अभी जाएंगे तो थोड़ा थोड़ा आएगा ऐसा थोड़ी आएगा कितना किती वर्ष झाली मराठी येते आता 40 साल मराठी येते हा येते काय व्यवहारिक काय काय येतं काय पॅसेंजर काय सांगायचं तसं सांगायचं आम्हाला क्लास लावले होते त्याला गेला होता 4 दिवस सर्वजण 4च दिवस गेले होते 4 दिवसचे क्लास होते हम्म. काय काय शिकवलं त्यात कसं काय सांगणार कसं कसं करायचं कसं नाही हे सांगितलंय काय तुम्हाला असं जबरदस्ती वाटते की काय मराठी शिकायची नाही नाही आम्हाला येते आम्हाला काय टेन्शन नाही आपण जर पाहिलं तर इथे संमिश्र सध्याचा हा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे काही टॅक्सी चालक आहेत त्यांना मराठी ही येतच नाही आहे काही जण प्रयत्न करत आहेत जवळपास 20-22 वर्ष इथे टॅक्सी चालवत आहेत एक प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे 4 ते 5 दिवस ते शाळेत गेलेले आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांनी हे मराठी शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे काही टॅक्सी चालक यांचं म्हणणं आहे की आत्ता आम्ही आहोतच अशिक्षित आम्ही अजून किती शिकणार अशी देखील एकंदरीत भूमिका आहे का मराठी येते मराठी आहे मराठीच आहे काय तुम्ही याने शिकवलंच नाही मराठी काय आता बोलत नाही आम्ही हे बोलतो तरी ते बोलतच नाही तर काय करणार काय काय म्हणतात तर काय आता म्हातारा झालोय आता काय शिकणार आहे किती 4-5 वर्ष करणार आहे म्हणतात असं आहे मी मराठीच आहे ना मी पण टॅक्सीच चालवतो एकंदरीत संमिश्र असा प्रतिसाद आहे काही जण प्रयत्न करत आहेत म्हणजे जे काही क्लासेस लावण्यात आले होते राज्य सरकारकडून ते 4 दिवस त्या शाळेत जाऊन शिकले आहेत कशा पद्धतीने व्यावहारिक भाषा करायची आहे याची शिकवणी दिलेली आहे मात्र काही जण गेलेच नाहीत काही जण 1 दिवस गेलेत आणि एकंदरीत अशा पद्धतीची भूमिका आहे आता नेमकं राज्य सरकार कारवाई करताना नेमकं काय या ठिकाणी कशाच्या आधारावर ही कारवाई करणार आहे हे देखील पाहावं लागेल मात्र काहींचा जरी प्रयत्न हा मनापासून असला तरी मात्र काही रिक्षा चालक असतील किंवा टॅक्सी चालक असतील त्यांना मराठी ही शिकायचीच नाहीत अशीच सध्याची काहीशी त्यांची भूमिका दिसते व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रम साहेब मी गिरीश कांबळे साम टीव्ही न्यूज मुंबई